राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे 2 दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याचं विशेष आकर्षण म्हणजे युवा नेते बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होणारा पक्षप्रवेश। हा पक्षप्रवेश इतर राजकीय पक्षप्रवेशांइतका साधा सरळ नाहीये। याला अनेक धागेदोरे आहेत, अनेक कंगोरे आहेत आणि जे समजून घेणं आवश्यक आहे। आता हा विषय सविस्तर समजून घेण्यासाठी आधी आपण समजून घेऊयात बाबरी मुंडे नेमके कोण आहेत। तर ते युवा नेते आहेत। त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर ते पंकजा मुंडेंशी एकनिष्ठ राहिले। अगदी त्यांचे कौटुंबिक संबंधही होते। परंतु मागच्या 2-3 वर्षांमध्ये राजकीय परिस्थिती बदलली आणि बाबरी मुंडेंचं कुटुंब हे पंकजांपासून दुरावलं। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत बीडच्या माजलगाव मतदारसंघातून बाबरी मुंडे हे अपक्ष निवडणुकीत उभे राहिले। मात्र त्यांना पंकजा मुंडेंची मदत झाली नाही आणि त्यामुळे ते नाराज झाले। बीडमधलं आणखी एक महत्त्वाचं समीकरण म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झालंय मागच्या काही काळापासून। आणि मग प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघातून 5899 मतांनी विजय मिळवला। सोळंके 5व्यांदा आमदार झाले आणि मतदारसंघावर त्यांचं असलेलं वर्चस्व त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं। याच विधानसभा निवडणुकीनंतर राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे हे पंकजा मुंडेंपासून दुरावले आणि ते प्रकाश सोळंकेच्या जवळ गेले। आता नेमकं ठरलंय काय तर स्वतःच्याच मतदारसंघातल्या प्रतिस्पर्ध्याला स्वपक्षात घेणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये। ती हिम्मत कुणी दाखवली तर आमदार प्रकाश सोळंकेंनी। खरं तर त्यामागे सुद्धा राजकीय गणित काय आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भविष्यात प्रकाश सोळंके माजलगाव मतदारसंघ हे बाबरी मुंडेंसाठी सोडायला तयार आहेत का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा शब्द दिलाय का? किंवा पक्षाकडून मोठं पद मिळवून देण्याचा शब्द दिलाय का? हे येणारा काळच सांगेल। पण काहीतरी मिळाल्याशिवाय हा पक्षप्रवेश होणं शक्यच नाही। आता पुढचा मुद्दा येतो तो अत्यंत महत्त्वाचा, ते म्हणजे अजितदादा धनंजय मुंडेंना पर्याय उभा करतायत का? 2012 मध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता। परळी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी हे बंड केलं होतं। राज्यातले बलाढ्य नेते आणि स्वतःचे काका असलेले गोपीनाथ मुंडे यांची साथ त्यावेळी धनंजय मुंडेंनी सोडली होती। अर्थात ते भाजपचे आमदार असल्याने त्यांनी यथावकाश पक्षप्रवेश केला। त्यापूर्वी त्यांचे वडील पंडित मुंडे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। पुढे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना हवं ते दिलं। पक्षांतर्गत विरोध असतानाही धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर घेतलं। पुढे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं। 2019 मध्ये कॅबिनेट मंत्री केलं। पुन्हा 2.5 वर्षांनंतर भाजपसोबत जाऊन मंत्रिपदाची संधी दिली। 2024 मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा सुद्धा कॅबिनेट मंत्री केलं। अत्यंत कमी वेळेत धनंजय मुंडेंना अजित पवारांनी भरभरून दिलं। मात्र याच धनंजय मुंडेंमुळे अजित पवार आणि त्यांचा पक्ष अडचणीत सापडलाय। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये धनंजय मुंडेंचा राईट हँड असलेल्या वाल्मिक कराडचा हात आहे आणि तो त्यातला मुख्य आरोपी आहे। यासह वाल्मिक आणि त्याच्या गँगनं अनेक खून करून पचवलेत। कृषी विभागात शेकडो कोटींचा घोटाळा झालाय। हे सगळं धनंजय मुंडेंच्या पाठबळाशिवाय शक्य नाही अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे अजित पवार हळूहळू धनंजय मुंडेंना साईडलाईन करतायत का असा प्रश्न पडतोय। आता धनंजय मुंडेंना साईडलाईन करून बाबरी मुंडेंना मोठं करण्याचा प्रयत्न होतोय का हे सुद्धा बघावं लागेल। धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके हे एकाच पक्षात असले तरी त्यांच्यात अंतर्गत वाद आहे। त्याच प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वाखाली बाबरी मुंडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत। प्रवेशाच्या एकाही बॅनरवर धनंजय मुंडेंचा फोटो नाहीये किंवा त्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण सुद्धा नाहीये। आता हे सगळं अजित पवारांच्या डोळ्यासमोर घडतंय। धनंजय मुंडेंसारख्या पक्षातल्या बड्या नेत्याला असं डावलणं ही काही सोपी गोष्ट नाहीये। यावरून अजित पवार हे बाबरी मुंडेंना बळ देऊ पाहतायत हे सुद्धा स्पष्टच आहे। भविष्यात त्यांना पक्षात राज्य पातळीवरचं एखादं पद दिलं जाऊ शकतं अशी ही चर्चा आहे। एकीकडे पंकजा मुंडेंना धक्का, दुसरीकडे धनंजय मुंडेंना साईड कॉर्नर करणं, एवढं करून बंजारा समाजही नाराज झाला नाही पाहिजे असं हे राजकीय गणित अजित पवार करू पाहतायत।
तरी आता याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। याविषयी लिखाण केलं होतं माझे सहकारी संतोष कानडे याने। त्यामुळे अजितदादा बाबरी मुंडेंवर काय जबाबदारी टाकतील आणि बाबरी मुंडेंच्या पक्षप्रवेशामुळे धनंजय मुंडेंच्या राजकारणावर कसा परिणाम होईल याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा।